अहो चहा. सावित्रीने अत्यंत आदराने चहाचा कप टेबलवर ठेवला. आकाशने चहाचा एक घोट घेतला आणि त्याचा चेहरा कडू झाला. त्याने चहाचा कप थेट बेसिनमध्ये फेकला. कप्पाचे तुकडे तुकडे झाले. तसा सावित्रीचा जीवही तिळतिळ तुटला. काय ग सावित्री, आयुष्यात कधी सुधारणार आहेस की नाही, की जन्माचीच अडाणी आणि गावंढळ राहण्याचा वेढा उचलला आहेस? आकाशचा आवाज संपूर्ण घरात घुमला. शहरात माझ्या मित्रांच्या बायका बघ कशा हायपाय राहतात, इंग्रजीत बोलतात, नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून पार्टीत फिरतात. आणि एक तू आहेस, नेहमी तोच मळकट काठपदर साडी, तोच कपाळावरचा मोठा कुंकवाचा मळवट आणि तोच गावंढळ वास. तुझ्या शेजारी उभं राहायलाही मला लाज वाटते. देव जाणे बाबांनी माझ्या गळ्यात हे काय धोंड बांधलं. हॉलमध्ये बसलेले रामराव हे ऐकून जागेवरून उठले. त्यांच्या डोळ्यात संताप होता. आकाश, जिभेला हाड आहे का तुझ्या? काय बोलतोय स्वतःच्या बायकोशी? घराची लक्ष्मी आहे ती. कसली लक्ष्मी बाबा? आकाश उपासाने हसला. ज्या मुलीला धड 4 लोकांसमोर बोलता येत नाही, जी शहरात नेली तर माझ्या इज्जतीचा कचरा करेल, ती कसली लक्ष्मी? हिची लायकी फक्त या घरातल्या चुलीसमोर बसून स्वयंपाक करण्याची आणि शेतातल्या म्हशींचे शेण काढण्याचीच आहे. त्या पलीकडे हिचं डोकं चालतच नाही. आकाशने आपले पाकिट आणि गाडीची चावी घेतली आणि तो तरातरा घराबाहेर निघून गेला. सावित्री शांतपणे तिथेच उभी होती. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा पाझरत होत्या, पण तिने हुंदका बाहेर पडू दिला नाही. तिने जमिनीवर पडलेले काचेचे तुकडे गोळा करायला सुरुवात केली. रामरावांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. लेकी, माफ कर मला. माझ्या पोटी असा कृतज्ञ मुलगा जन्माला आला. सावित्रीने डोळे पुसले आणि म्हणाली, बाबा, तुम्ही नका काळजी करू. गावातील माती कधी कुणाचा अपमान करत नाही. वेळ प्रत्येकाला त्याची जागा दाखवून देते. आज त्यांना बोलू द्या, उद्या हीच माती उत्तर देईल. आकाश शहरात परतला. तो एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर होता. त्याचा पगार लाखात होता. शहरातल्या एका पॉश सोसायटीत त्याचा फ्लॅट होता. तिथल्या पार्ट्या, तिथले क्लब आणि तिथली चमकधमक यात तो पूर्णपणे बुडाला होता. दर महिन्याला तो गावी फक्त पैशांचे घमेंड दाखवण्यासाठी यायचा. जेव्हा जेव्हा यायचा तेव्हा सावित्रीला टोमणे मारणे हा त्याचा हक्काचा विरंगुळा झाला होता. सावित्री, आज माझ्या कंपनीचे डायरेक्टर येणार आहेत गावी देवदर्शनाला. तू चुकूनही त्यांच्यासमोर येऊ नकोस, नाहीतर तुझ्या त्या गावंढळ मराठी भाषेने माझी नोकरी घालवायची. असे कडक टोमणे मारून तो तिला सतत कोंडून ठेवायचा. पण सावित्रीने या अपमानाला आपली ताकद बनवली. तिने रडण्यात वेळ वाया घालवली नाही. तिने रामरावांना सोबत घेतले. रामराव हे गावचे अनुभवी शेतकरी होते. सावित्रीने बाबांना म्हटले, बाबा, आपले जे पडीक रान आहे तिथे आपण आधुनिक पद्धतीने शेती करूया. मला पारंपरिक शेती नाही तर तंत्रज्ञानाची जोड देऊन काहीतरी करायचे आहे. रामरावांना सुनेच्या डोळ्यातील जिद्द दिसली. त्यांनी तिला पूर्ण पाठिंबा दिला. सावित्रीने इंटरनेटचा वापर करायला सुरुवात केली. ज्या मोबाईलवरून आकाश तिला फक्त अपमानित करायचा, त्याच मोबाईलचा वापर तिने शेतीचे ज्ञान घेण्यासाठी केला. तिने ऋषी विद्यापीठातील तज्ज्ञांशी संपर्क साधला. तिने गावातील पाण्याचे नियोजन बदलले. सेंद्रिय शेतीची पद्धत आणली. सुरुवातीला गावातील लोक हसले. बघा, शहरातल्या नवऱ्याने टाकून दिलेली बायको आता शेतकरी बनणार. पण सावित्रीने कोणाकडेच लक्ष दिले नाही. तिने गावातील अशा महिलांना एकत्र केले ज्यांचे पती व्यसनी होते किंवा ज्या अत्यंत गरिबीत जगत होत्या. तिने माऊली, महिला गृहोद्योग आणि सेंद्रिय शेती गट स्थापन केला. 2 वर्ष निघून गेली. आकाश आपल्याच मस्तीत जगत होता. त्याने एका मोठ्या रिअल इस्टेट प्रोजेक्टमध्ये स्वतःचे सर्व पैसे, PF फंड आणि बँकेकडून करोडोंचे कर्ज घेऊन गुंतवणूक केली होती. त्याला वाटले होते की यातून तो अब्जाधीश होईल. पण अचानक नियतीने फासा पलटवला. ज्या कंपनीत आकाश काम करत होता ती कंपनी आंतरराष्ट्रीय घोटाळ्यात अडकली. एका रात्रीत कंपनी बंद पडली आणि आकाशची नोकरी गेली.
याच वेळी 4 रिअल इस्टेट बिल्डरसोबत त्याने भागीदारी केली होती. तो बिल्डर सर्व गुंतवणूकदारांचे कोट्यावधी रुपये घेऊन परदेशात पळून गेला. आकाशच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या डोक्यावर बँकेचे कर्ज होते, ज्याचे हप्ते थकले होते. शहरातल्या फ्लॅटवर बँकेने जप्तीची नोटीस लावली. ज्या मित्रांसोबत तो पार्ट्या करायचा, ज्यांच्या बायकांचे दाखले तो सावित्रीला द्यायचा, त्या एकाही मित्राने त्याला 1 रुपयाचीही मदत केली नाही. उलट त्यांनी त्याचे फोन ब्लॉक केले. शहरात राहायला जागा नव्हती, खिशात पैसे नव्हते. शेवटी अत्यंत हताश आणि पराभूत अवस्थेत आकाश मान खाली घालून गावाकडच्या इस्टेट बसला. ज्या गावाला आणि ज्या पत्नीला तो गावंढळ म्हणायचा, तिथे जाण्याशिवाय आता त्याच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता. आकाश जेव्हा घराच्या अंगणात पोहोचला तेव्हा त्याचे कपडे चुरगळलेले होते. चेहऱ्यावर दाढी वाढली होती आणि डोळे नैराश्याने काळवंडले होते. तो अंगणातल्या पायरीवर डोक्याला हात लावून बसला. रामराव बाहेर आले. त्याने मुलाची अवस्था पाहिली, पण ते काहीच बोलले नाहीत. ते फक्त एवढेच म्हणाले, आत जा, हातपाय धुवून घे. आकाश आत गेला. समोर सावित्री उभी होती, नेहमीप्रमाणे साध्या साडीत, कपाळावर कुंकू लावून. पण आज तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच तेज आणि आत्मविश्वास होता. आकाशला पाहताच तिने ताट वाढले. जेवून घ्या, खूप प्रवास करून आला आहात, सावित्री शांतपणे म्हणाली. आकाशला त्या दिवशी स्वतःचे जुने टोमणे आठवले. तुझी लायकी फक्त चुलीसमोर राहण्याची आहे. आज तोच उपाशीपोटी तिच्या चुलीवरच्या जेवणासाठी समोर बसला होता. जेवताना त्याच्या डोळ्यातून अश्रू थेट पानात पडत होते. जेवण झाल्यावर आकाशने धाडस केले आणि म्हणाला, सावित्री, मी पूर्णपणे बर्बाद झालो आहे. माझी नोकरी गेली, माझं घर जप्त झालं, माझ्यावर बँकांचे कर्ज आहे. मी रस्त्यावर आलो आहे ग, मला माफ कर. मी तुला खूप टोमणे मारले, तुझा नेहमी अपमान केला. आज देव मला माझ्या कर्माची फळं देत आहे. सावित्री आत गेली आणि तिने एक मोठी फाईल आणि बँकेचे पासबुक आणून टेबलवर ठेवले. तिने फाईल उघडली. त्या फाईलवर लिहिले होते, माऊली सेंद्रिय उत्पादने प्रायव्हेट लिमिटेड. हे काय आहे? आकाशने आश्चर्याने विचारले. सावित्रीने शांतपणे उत्तर दिले, तुम्ही मला नेहमी गावंढळ म्हणून हिणवले, पण तुम्ही शहरात ज्या मॉलमध्ये जाऊन महागडे सेंद्रिय धान्य आणि भाज्या खरेदी करायचा, ते ब्रँड नेम माऊली आमचेच आहे. गेल्या 2 वर्षात आम्ही गावातील 500 महिलांना सोबत घेऊन एक मोठी कंपनी उभी केली आहे. आज आमच्या उत्पादनाची निर्यात शहरात आणि परदेशातही होते. तिने बँकेचे पासबुक दाखवले. त्यात जमा असलेली रक्कम पाहून आकाशचे डोळे पांढरे झाले. त्याचे जितके कर्ज होते त्यापेक्षा तिप्पट रक्कम सावित्रीच्या कंपनीच्या खात्यात जमा होती. सावित्री पुढे म्हणाली, तुम्ही म्हणालात ना की माझी लायकी फक्त चुलीपाशी राहण्याची आहे. हो, मी चुलीपाशीच राहिले, पण तिथून मी संपूर्ण गावाच्या घराची चूल पेटवण्याची ताकद निर्माण केली. शहरातल्या फॅशनपेक्षा मला माझ्या मातीची जास्त माहिती होती. तुमच्यावर जे कर्ज आहे ते मी उद्या सकाळी एका चेकद्वारे पूर्ण फेडून टाकेन. आकाश सुन्न झाला होता. ज्या पत्नीला त्याने 4 लोकांसमोर अपमानित केले होते, जिच्या अस्तित्वाला नाकारले होते, ती आज त्याच्या आयुष्यात तारणहार बनून उभी होती. तिची प्रगती, तिचे ज्ञान आणि तिचा व्यवसाय त्याच्या कॉर्पोरेट नोकरीपेक्षा शेकडो पटीने मोठा होता. तरीही तिच्या बोलण्यात कुठेही गर्वाचा लवलेश नव्हता. आकाश सावित्रीच्या पाया पडायला गेला, पण सावित्रीने त्याला मागे ओढले. हे काय करताय? तुम्ही माझे पती आहात. पतीला पाया पडायला लावणं माझ्या संस्कृतीत नाही. आकाश रडू लागला. नाही सावित्री, मला माझ्या चुकीची शिक्षा मिळायलाच हवी. खरा गावंढळ आणि अडाणी तर मीच होतो, ज्याला खऱ्या सोन्याची किंमत कळाली नाही. मी पैशांच्या आणि खोट्या प्रतिष्ठेच्या घमेंडीत आंधळा झालो होतो. तू माझ्यापेक्षा खूप पुढे निघून गेली आहेस आणि मी मात्र अहंकाराच्या गर्तेत खाली पडलो. रामराव जवळ आले आणि त्यांनी आकाशच्या खांद्यावर हात ठेवला. आकाश, माणसाची ओळख त्याच्या महागड्या कपड्यांवरून किंवा इंग्रजी बोलण्यावरून होत नाही, तर त्याच्या कर्तृत्वावर आणि स्वभावावरून होते. सावित्रीने आज हे सिद्ध केले आहे. सावित्रीने आकाशचे अश्रू पुसले आणि म्हणाली, नका रडू, जे झाले ते विसरून जा.
आमची कंपनी आता खूप मोठी होत आहे, पण आम्हाला शहरातल्या वितरणासाठी आणि व्यवस्थापनासाठी एका चांगल्या सुशिक्षित मॅनेजरची गरज आहे. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही या कंपनीचे मुख्य व्यवस्थापक म्हणून काम पाहू शकता. शहरात गुलामी करण्यापेक्षा स्वतःच्या मातीत राहून आपल्या हक्काच्या माणसांसाठी काम करा. आकाशने होकारार्थी मान डोलावली. 2 दिवसांनी कंपनीच्या मुख्य कार्यालयात सर्व महिला कर्मचाऱ्यांची बैठक सुरू होती. मुख्य खुर्चीवर साध्या सुती साडीत सावित्री बसली होती. तिच्या उजव्या बाजूला तिचे सासरे रामराव आणि डाव्या बाजूला फॉर्मल कपड्यांमध्ये पण अत्यंत नम्र भावाने आकाश बसला होता. सावित्रीने उभे राहून सांगितले, शहरातील मार्केटचा आकाशचा मोठा अनुभव आपल्या कंपनीला आणखी पुढे घेऊन जाईल. आजपासून ते कंपनीचे व्यवस्थापन पाहतील. सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. आकाशने उभे राहून सर्वांना हात जोडले. जुना गर्व सोडून तो आता मातीच्या आणि माणसांच्या ताकदीचा आदर करायला शिकला होता. काही महिन्यातच आकाशच्या प्रयत्नांमुळे माऊली ब्रँड शहरातल्या पंचतारांकित हॉटेल्स आणि परदेशातही निर्यात होऊ लागला. याच दरम्यान मुंबईत एका मोठ्या आंतरराष्ट्रीय बिझनेस एक्स्पोमध्ये माऊली कंपनीचा एक मोठा स्टॉल लागला. आकाश स्वतः तिथे ग्राहकांशी बोलत होता. तेवढ्यात तिथे राहुल आणि विकास आले. हे आकाशचे ते जुने मित्र होते ज्यांनी त्याची नोकरी गेल्यावर त्याचे फोन ब्लॉक केले होते. आकाशला तेथे साध्या स्टॉलवर काम करताना पाहून राहुल उपासाने हसला. अरे विकास, बघ कोण आहे इथे, आपला हायपाय आकाश. काय रे, नोकरी गेल्यावर शेवटी गावंढळ भाजीपाला विकायचा धंदा सुरू केलास की काय? आणि ती तुझी अडाणी बायको अजूनही चुलीपाशीच बसते की शहरात आणलंस तिला? आकाश मान खाली घालून गप्प राहिला. त्याला स्वतःचा जुना चेहरा त्या मित्रांमध्ये दिसत होता. पण तेवढ्यात मागून एक कडक आणि भारदस्त आवाज आला. माझी सून चुलीपाशी बसून दुसऱ्यांची घरे पेटवत नाही, तर शेकडो घरांची चूल पेटवण्याची ताकद ठेवते. राहुल आणि विकासने मागे वळून पाहिले. पांढरा शुभ्र कुर्ता, धोतर, डोक्यावर गांधी टोपी आणि हातात काठी घेतलेले रामराव तिथे उभे होते. त्यांच्या डोळ्यात कमालीचा संताप आणि तेज होते. रामराव पुढे आले आणि राहुल विकासच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाले, शहरातल्या पोरांनो, इंग्रजीचे 4 शब्द बोलले म्हणजे माणूस शहाणा होत नाही. माझ्या सुनेला तुम्ही गावंढळ म्हणताय ना, पण तिच्या याच गावंढळ डोक्याने आज गावातील 500 महिलांना रोजगार मिळाला आहे. तुम्ही ज्या मोठ्या कंपन्यांमध्ये नोकऱ्या करता तशा 10 कंपन्या विकत घेण्याची ताकद आज हिच्या माऊली ब्रँडमध्ये आहे. रामरावांचा हा बाणेदारपणा पाहून त्या दोघांची बोलतीच बंद झाली. रामरावांनी आकाशच्या खांद्यावर हात ठेवला. आकाश बाळा, मान वर करून उभा राहा. तू आज एका करोडोंच्या कंपनीचा CEO आहेस. जुन्या दिवसात तू जे टोमणे सावित्रीला मारत होतास, आज तेच टोमणे हे लोक तुला मारत आहेत. पण खचून जाऊ नकोस. आज तुझा बाप आणि तुझी बायको खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभी आहे. आकाशच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू आले. दुपारी याच बिझनेस एक्स्प्लोचा मुख्य पुरस्कार सोहळा सुरू झाला. हॉलमध्ये हजारो मोठे उद्योजक जमले होते. राहुल आणि विकासही एका कोपऱ्यात तोंड लपवून बसले होते. अँकरने घोषणा केली, या वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला उद्योजिका पुरस्कारासाठी मी माऊली ऑर्गॅनिक्सच्या संस्थापिका आणि मालकीन सन्माननीय सावित्रीबाई यांना मंचावर आमंत्रित करतो. पूर्ण हॉल टाळ्यांच्या कडकडाटाने घुमला. साध्या साडीत आणि कपाळावर मोठे कुंकू लावलेल्या सावित्रीने मंचावर जाऊन पुरस्कार स्वीकारला. भाषणासाठी तिने माईक हातात घेतला आणि अत्यंत आत्मविश्वासाने बोलायला सुरुवात केली. हा पुरस्कार स्वीकारताना मला सर्वात आधी एका अशा व्यक्तीचे आभार मानायचे आहेत ज्यांच्याशिवाय मी आज इथे उभीच राहू शकले नसते. ते म्हणजे माझे सासरे, माझी पाठीराखे आदरणीय रामराव बाबा. जेव्हा माझ्या स्वतःच्या पतीने मला गावंढळ म्हणून ठरवले, तेव्हा या वडिलांनी माझ्या पाठीवर हात ठेवला. त्यांनी मला त्यांच्या पोटच्या मुलीसारखं सांभाळलं, शेतीचे जुने अनुभव दिले आणि माझ्या पंखांना बळ दिलं. माझ्या या यशाचं पहिले मानकरी माझे बाबा आहेत. मी त्यांना मंचावर येण्याची विनंती करते. रामराव अभिमानाने मंचावर आले. सावित्रीने वाकून त्यांच्या पायाला स्पर्श केला.
आणि तो मानाचा पुरस्कार आधी रामरावांच्या हातात दिला. हे पाहून संपूर्ण हॉलमधील लोकांनी उभे राहून टाळ्या वाजवल्या. त्यानंतर सावित्री पुन्हा माईक जवळ आली आणि म्हणाली, आणि या प्रवासात मला दुसरी मोठी साथ मिळाली, ती म्हणजे माझे पती आकाश यांची. त्यांनी शहरातला त्यांचा मोठा अनुभव आणि कॉर्पोरेट कौशल्य वापरून आमच्या या ग्रामीण व्यवसायाला जागतिक स्तरावर नेले. त्यांच्या व्यवस्थापनामुळेच आज आमचा ब्रँड परदेशात पोहोचला आहे. मी त्यांनाही मंचावर आमंत्रित करते. आकाश मंचावर गेला. सावित्रीने, रामराव आणि आकाश या दोघांच्या मध्ये राहून तो पुरस्कार हातात धरला. खाली बसलेले राहुल आणि विकास लाजेने आणि आश्चर्याने थरथरत होते. ज्या सावित्रीला ते अडाणी समजत होते ती आज देशातील सर्वात मोठी बिझनेस आयकॉन बनली होती. आणि त्यांनी हिणवलेला आकाश करोडोंच्या कंपनीचा सर्वेसर्वा झाला होता. पुरस्कार सोहळ्यानंतर राहुल आणि विकास धावत त्यांच्याजवळ आले. आकाश आणि वहिनी, आम्हाला माफ करा, आम्ही पैशांच्या घमेंडीत खूप चुकीचे बोललो, राहुल हात जोडून म्हणाला. आकाशने शांतपणे त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाला, मित्रांनो, मला तुमचा राग नाही, कारण काही वर्षांपूर्वी मीही तुमच्यासारखाच आंधळा झालो होतो. पण माणसाची ओळख त्याच्या महागड्या गाड्यांनी किंवा इंग्रजी बोलण्याने होत नाही, तर त्याच्या कर्तृत्वाने होते. आज माझी पत्नी माझ्यापेक्षा खूप मोठी आहे आणि मला तिचा सार्थ अभिमान आहे. सावित्रीने फक्त एवढंच वाक्य म्हटलं. शहरातल्या चकाकीपेक्षा मातीच्या नात्यांची किंमत जास्त असते, हे ज्याला कळले तो कधीच अपयशी होत नाही. राहुल आणि विकास मान खाली घालून तिथून निघून गेले. आकाशने सावित्री आणि वडिलांकडे पाहिले. ज्या परिवाराला तो एकेकाळी कमी लेखत होता, आज त्याच परिवाराच्या संस्कारामुळे संपूर्ण जगात त्याची मान अभिमानाने वर झाली होती. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.